माऊली श्री संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी आज जेजुरीहून वाल्हे या ठिकाणी विसावली। जेजुरी ते वाल्हे या प्रवासामध्ये सुदबुंद्रे तालुका मावळ इथून आलेली संताजी जनगाडे महाराजांची दिंडी सहभागी झालेली पाहायला मिळाली। या दिंडीच्या प्रमुखांसोबत चर्चा केली आमचे प्रतिनिधी प्रशांत सागवेकर यांनी। विठ्ठल, मी आता माऊलींच्या वारी मार्गामध्ये आहे। आज माऊलींची पालखी जेजुरीतून वाल्हे या मुक्कामी असणार आहे आणि आता या वारी मार्गावरती खूप मोठी गर्दी आपण पाहतोय। अनेक दिंड्या, अनेक वारकरी वारी मार्गावरून चालत आहेत। माझ्यासोबत आता तुम्ही पाहताय संत जगनाडे महाराजांची हा रथ आहे आणि या रथामध्ये संत जगनाडे महाराजांच्या पादुका आहेत। आपण याविषयी अधिक माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करूया। संत जगनाडे महाराजांच्या पालखीचे प्रमुख आपल्यासोबत आहेत। सर, स्वागत आहे तुमचं जय महाराष्ट्रमध्ये। संत जगनाडे महाराजांविषयी थोडंसं आपण आपल्या प्रेक्षकांना सांगूया, जेणेकरून अधिक माहिती त्यांना मिळेल। वेदांताची अर्थ आमाशीचा ठावा, येरान्य वाहावा भारमाथा। खऱ्या अर्थाने ज्याला पंचमवेद बोललं जातं, असे पंचमवेद म्हणजे जी गाथा आहे त्या गाथेचं लिखाण जगद्गुरू संत तुकोबरायांच्या गाथेचं लेखन हे संत शिरोमणी श्री संताजी महाराज यांनी केलेलं आहे आणि यांनी केल्यानंतर ती सर्वसामान्य माणसांपर्यंत गाथा पोचली पाहिजे। सर्वसामान्य माणसांपर्यंत गाथा पोचल्यानंतर त्या शिकवणीतून सर्वसामान्य माणूस हा सुधारला पाहिजे। त्याच्यामधून अंधश्रद्धा, जातीयवाद, भेदाभेद ह्या सर्व गोष्टी जाण्याच्या दृष्टिकोनातून ही गाथा आपल्या समाजासाठी रूढ झालेली आहे। तर ती गाथा लिखाणाचं काम हे संत शिरोमणी श्री संताजी महाराज जगनाडे यांनी केलेलं आहे। खऱ्या अर्थाने जगद्गुरू तुकोबारायांची ही जी गाथा आहे, ज्यावेळेस शाहिस्ते खानाने पुण्यावरती 1660ला हल्ला केला होता, त्या काळामध्ये पूर्ण चाकण बेचिराख केलं होतं। 55 वर्ष हा किल्ला लढवत ठेवला होता फिरंगोजी नरसाळ्यांनी आणि चाकण बेचिराख केल्यानंतर खऱ्या अर्थाने ते सगळं त्या चाकणच्या भागातलं लुटून नेलं। त्या काळामध्ये संताजी महाराजांनी ही गाथा ताकदीवरती अतिशय प्राणपणाने ती जपली आणि ते आपल्यापर्यंत पोहोचली। नक्कीच। आता हा जो वारी सोहळा आहे, पालखी आहे, तुम्ही गेल्या अनेक वर्षांपासून सहभागी होताय। साधारणतः किती वर्षांपासून सहभागी होता आणि या संपूर्ण सोहळ्यामध्ये किती वारकरी सहभागी घेतात? हो का, हा जो सोहळा आहे, ह्या पालखी सोहळा हे आमचे माझे वडील परमपूज्य स्वर्गीय धोंडीबा राघोबा राऊत यांनी ही पालखी चालू केली आणि ही पालखीला साधारणतः 50 वर्ष झालेली आहे। ह्या पालखी सोहळ्यामध्ये 8 दिंड्या असून महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या भागामध्ये जालना असन, बीड असन, औरंगाबाद असन, मराठवाडा असन, कोकण असन, गोवा असन आणि पश्चिम महाराष्ट्र असन, ह्या भागातली सगळ्याच महाराष्ट्रातली ही मंडळी ह्या पालखी सोहळ्यामध्ये सहभागी होतात। आणि ह्या सोहळ्यामध्ये सहभागी होत असताना हा पालखी सोहळा केवळ फक्त देव दैवत ह्या गोष्टीवर आधारित न राहता काही सामाजिक विषय याच्यामध्ये घेतले जातात। दरवर्षी एक विषय असा घेतला जातो, त्यामध्ये एक वर्ष श्रीभ्रूण हत्या घेतली जाते, एक वर्ष वृक्षारोपण घेतलं जातं, एक वर्ष हुंडाबंदी घेतली जाते, एक वर्षी अंधश्रद्धा निर्मूलन घेतलं जातं। अशा पद्धतीनं दरवर्षी एकेका विषयावरती हितं त्यावरती प्रत्येक प्रवचनकार, प्रत्येक कीर्तनकार, प्रत्येक प्रबोधनकार त्यांना आम्ही तो विषय देतो की तुम्ही चालू वर्षी तुम्ही यावरतीच बोला आणि ह्या विषयावरती तुम्ही तुमचं निरूपण करा, की जेणेकरून सर्वसामान्य माणूस हा त्यातनं शिकेल आणि समाजामध्ये एक चांगल्या प्रकारचा संदेश देईल। नक्कीच। खूप खूप शुभेच्छा तुम्हाला पालखीला आणि माऊलींची ही पालखी, तुमची दरवर्षीची वारी आहे संताजी जगनाडे महाराजांची, ही तुमची वारी सुफळ संपूर्ण हो, याच आमच्या परिवाराकडून शुभेच्छा। कॅमेरामन नित्यानंद नाईकसह मी प्रशांत सागवेकर, जय महाराष्ट्रासाठी वाल्हेवरून।